नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशी आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर आज तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आलो आहे. तुम्ही थंबनेल बघून विचार केलाच असेल की काय आहे, नक्की तुम्हाला समजलंच असेल. तर जास्त वेळ लावत नाही, तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि प्लीज मी विनंती करतो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या कॉन्टेंटवरती पाहिजे या कोणत्या विषयावरती पाहिजे मला नक्की कमेंट करून सांगा. दुसरी गोष्ट, काही लोक मला विचारतात की तुमचं काम काय आहे, VMC मशीन म्हणजे काय. तर त्याची एक छोटीशी झलक दाखवली आहे मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला. तुम्ही हा व्लॉग नक्कीच बघा. भेटूया आपण व्हिडिओच्या नंतर. तर मंडळी, बघितलं का, एक VMCची छोटीशी झलक दाखवली तुमच्या आग्रहास्तव. तुमच्या आग्रहासाठी एक सिनेमॅटिक नाही म्हणू शकत, पण एक छोटीशी व्हिडिओ मी तुम्हाला दाखवली. तर चला आपण चालू करूया आपलं मेन ब्लॉग, आपला मेन टॉपिक, इंटरेस्टिंग टॉपिक. कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मस्त मित्रांच्या गप्पा, वेगवेगळे टॉपिक्स, आणि जे थंबनेलवर बघितले तोही मेन टॉपिक आहे. तर नक्की व्हिडिओ बघा. A few moments later. मग काय प्लॅन केला? हा, तुझा हनीमूनचा प्लॅन काय विषय? हनीमूनच्या प्लॅनचा हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. देवगड तुला सांगतो, देवदर्शनाला जा. अंगणवाडीची जत्रा आहे, देवदर्शन कर आणि हनुमान कर. हनुमानच्या आवाज देवदर्शन काय आम्हाला देवदर्शन केले हनुमान काय कंटेंट वर घेतले ना. एवढं चालतंय. यार मी ह्याला काय म्हटलं, आणि म्हणलं जायचं. गोवा का? हा, इथले इथे का जातोय? गोव्यात गेलं जा. ठीक आहे, तू आता 5,000 रुपये तसे पण घालणारच ना. गोवा स्वप्न वाटतं गोवा. हा? काय स्वप्न म्हणजे? सेफ नाही म्हणजे काय? मला असं वाटतं की काय तिकडे गेलं. अरे काय काय तू काय विदेशात तू इथे एकटा जातोय? आता महाराष्ट्रातच आहे ते, आपल्या बॉर्डरला आपल्या ओळखी पण आहे, असं काय नाहीये गोव्यात. विचार कर, आता लॉकडाऊन मी गोव्याची मदिरा काय असते ते काय म्हणतात तिला, आम्हाला इथे येत होती. गोव्यात पण मराठी माणसं आहेत. तुझा गोव्याचा प्लॅन करायचा असेल बघेट फोन लावतो सकाळी. घरातली नाही म्हणणार अरे हा असं करतो, नुसतं का लहान प्लॅन करतो जेवण. कुठेतरी चांगला लागेल आपल्याला. महाराष्ट्राला माणसांचा करू नको. हनुमान म्हणलं की महाबळेश्वर गेले थंडगार काय विषय आहे का? माझा मित्र आहे, लग्न नाही झाला, काय नाही झाला, आयटमला घेऊन चाललाय मनालीला. ती काय म्हणाली? ती काय म्हणाली मनालीला? ती म्हणाली ती म्हणाली आपण जाऊ मनालीला. तसंच विषय आहे रे. लोक गर्लफ्रेंड सोबत जातात, तो बायको सोबत न जाऊ शकत. आजकालच्या तर लहान लहान पोरी शाळेत जातात, त्या पण सहलीला जातात म्हणून बॉयफ्रेंड सोबत जातात गोव्यात. विचार कर. सगळं एकट्यालाच जायचं गोव्याला. बघू गोव्याला न्यायला घाबरतोय का? बीचवरती काय काय असतात? हा घाबरतोय त्याचं कारण वेगळं आहे. कारण हे
हा बरं झालं नीट एन्जॉय करायला भेटणार. तो नववीत गेलेलो कुठं गोव्याला? हा गोव्याला. गोव्याला गेलं? नववी असताना काय आहे लहान होते. भाऊ पैसेच नाही, 200 रुपयासाठी रडत होता. म्हटलं गोवा नाही परवडायला आपल्याला. गेलेलात नववीत गोव्याला पण? 3,000 किती? 3,000 सहल गेलेली काय? हा. सहल गोव्याला गेली? होय. खायला आम्हाला येण्या घेणं दाखवा घेऊन जायचे चालेल. गोव्याला गेलाय. नंतर ना अर्ध कर्नाटक तर बघितले सगळे. आमचे बदामी, पुढं संगम आता आमच्या शाळेवाल्यांनी नेली सर ते पण रायगड किल्ल्यावर जिथे मी 10वेला जातो. ठीक आहे. रामाजी हैदराबाद. तुम्हाला त्या गोव्याला जाऊन बीच दाखवले काय? हा, कलिंगड बीच, सुनामी बीच चांगलं आहे रे. आणि ह्यो कुठला ती मध्ये भेट तयार झाली ते. आम्ही गोव्याला गेलोच ना. नाही आपल्या इथं ह्याच्यापाशी मालवणला. मालवण मध्ये राहिले आम्ही. देवगड बीच नाही हा सुनामी बीच आहे सगळे. म्हणजे तू आता आमच्या सोबत येशील का गोव्याला? वहिनी सोबत नाही. बर तुझ्या हजेरी लागणार आहे बहुतेक. तू त्याच भीतीने राहतो. आता आम्हाला समजलं. आता काय टेन्शन. कसं आहे हा जी मंदिरात गेल्यावर काय येते जी फॅमिली आहे ती फॅमिली आणि जी धाब्यावर गेल्यावर प्रॉफिट घ्यायचे असते. हम्म. तर गोव्याला गेल्यावर काय घ्यायचं ये फंस गया सीएम. भाई साहब आठवण टाकू नका ना. आम्हाला घरी गेलो लय वाटते वाटलं का या वाटल्या का तुझ्या आशीन चुकून सूट झालेला आहे. मस्त जोक मारा रे. ये हंस रहा. नाही खरं पण गोव्याला जायची माझ्या मित्रांसोबत. ते बरोबर आहे. भाईने कंटेंटला असं हे केलंय ना, कॅच केलंय ना, धाब्याचं उदाहरण देऊन हा. एक नंबर आवडलं मित्रा. कधी जाणार? फेब्रुवारी मध्ये. फेब्रुवारी. आता मी चाललोय पुढच्या महिन्यात अलिबागला. तिकडे गेलास तर तुझा काय फायदा नाही रे. अलिबाग बिलिबागला जाऊन फायदा नाही. तिकडे जाऊन मच्छी तू येते तुझा काय. तू वेळ आहे ना त्यामुळे काजूकर किती असं नाही तिकडे. हा काजूचं असतील ना. बागा ताजं तिकडे नाही अलिबागला नाही. नाही आपलं मालवणच्या काजूच असतील ना पदार्थ. तू तिकडे गेला तर एक एक तुझ्यासाठी आहे तारीमाडी. पिलेलं त्याच्यात कुठं माहितीये का किंगफिशरच्या ह्याच्यात दिलेलं गाडी. तिथं गाणं म्हणते कशात? किंगफिशरच्या ह्याच्यात बाटली. हा? मिळावटवाली. अच्छा. याची ओरिजिनल कशी प्यायची सांगू का? नाही ना झाडाला माठ बांधलेला असतात त्याने. लगेच तिथं झाडावर खाली जायचं ते लगेच काढून देतात. तिला म्हणतात पहिल्या धारेची पियाची. मी एवढं तुला सांगतो पण मी कधी पियालो नाही. असते चांगली पण मी त्या साईडला गेलो की मी नक्की तीच पिणार पहिली. मी ती शरीरासाठी औषध असते तरी औषध असते. कशी असतं कसे असते किती ते फणसाचं चिक माहितीये का? तसा झाडाला असे हे मारतात आणि त्याला हे लावतात आणि खाली मडका बांधतात. मग ते पडत असते. त्याला टाइम लागतो. महाग असतो. महाग काय एखाद्या म्हणजे गावाकडे गेल्यात मागे जर प्यायला दे तिकडे स्वस्त. महाग अशी भेटते मिलावटीची.
30 रुपये. 30 रुपये. क्या बोला तूने? मी माझी फ्रेंड होती, तिने मला ऑफर केली होती किती लागेल पाहिजे नाही नको मला ते माझ्या गावी एक ट्रिप काढ. मी गावाला आल्यावरती तर आमच्या शेताला आहे मला ती किती प्यायची तेवढी उठूच नको म्हणले. एवढी चढते काय ती झोप येते. माडीने झोप येते आणि ताडी पियाल्याने झोप नाही राहत. आणि माडी वेगवेगळे काय हा शक्यता शक्य पण आहे. हा जसे बियर मध्ये टुबक आणि किंगफिशर तसे इथं ताडी आणि माडी. जेवढं टुबक मध्ये अल्कोहोल आहे तेवढं किंगफिशर मध्ये. मग तिथे किती माहिती का काय किंगफिशर मध्ये काय अल्कोहोल आहे. किंगफिशर मध्ये जास्त आहे. आमची तो ऑफर लागली हा बिअरची. कसली बिअरची ऑफर लागली. बियरची ऑफर काय 599 मध्ये 2 बिअर विथ नॉनव्हेज 4. 2 बियर 599 मध्ये 195 195 किती बरोबर आहे. त्यांची ऑफर नाही येते ते चुकते सेम होतात ते चालू 300 ऑफर आहे ऑफर आहे पण हाय तेच काय एकदम देतात काय 199 आता 195 रुपयाला किंगफिशरची मोठी बॉटल आहे. आता 2 बियर देणार आहेत तो मग 195 किती झाले 200 300 किती 390. 390. आता राहिले किती 500 रुपये मधले 110 रुपये ना स्टार्टर काय द्यायला जाणार काय असणार त्याच्यात 4 पीस असतील आणि नुसतं कांदा आणि हेच असतं की बाकी काय असणार आणि आहे पापड असतो एखादा. पापड नाही डोकं चालवलं स्टार्टर मध्ये काय एखादी डिश देईल ह्याच्यासारखी आपल्याला दिलेली आपण ट्रिपला गेलो तशी त्या 4-5 पीस टाकन ते पाव किलो पण नसत. चपाती पाहिजे कुणाला खाऊन घ्या चपाती आमची काय भाजी आहे मलाच माहित नाही. ही बघ बोंबलाची चटणी. बोंबल्या बोंबाल. काय बोंबाल बोंबाल म्हणजे काय बोंबील 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 काय सुकी मच्छी असते. मच्छी आहे ती ओलं बोंबील मच्छी असते आता भेटते मच्छी मच्छीचं नाव बोंबील आहे. हा तिला सुकवतात उन्हाळ्यात खायला पावसाळ्यात खायला. ही स्टोअर करून ठेवू शकतो आपण किती पण टाइम. आपल्या रूमवरची चटणी आहे बघ ती मी आणलेली बोंबलाची चटणी ही बोंबलाची चटणी. हा सुकी पण करता येते सुकी. आणि ओली पण. माझ्याकडे सुकी आहे. सुकी घेऊन येत जा ना. आम्ही दुपारचं जेवायला जातो बाहेर. मग आम्ही असतो ना असा काय मसाला नाही त्याच्यात. चावल चावल येत आनंद हो आज हा सांगला होता मला बघितलं मी काय म्हटलं तर बोलायच्या लेवलला चाललंय काही समजा नाही मला. त्याला काय सांगितलं 11 वडापाव आण बाबा ती आणि ती रवींद्र भद्र सर आणि ती असली तर त्यांचं पण आण ते खाणार. मी असं सांगितलं त्यानं 14 जणांचा नाश्ता घेऊन आला 28 वडापाव घेऊन आला. बहात्तर दुपारचं जातो. सांगितलं मला मी जेव्हा म्हंटल की तिथं तो होता आता मी आलो तेव्हा मला सांगायचं ना मी धावलो असतो त्याला बरोबर. बोलतो तावा तावाला मला माहितीये ना. माहिती आहे टायटॅनियम मी विचारलं टायटॅनियम कसला आहे माहिती आहे का हो माहिती आहे मला. बरं मी तोंडानं वागायला नाही माहित तरी पण हे हा मी म्हटलं जा लाव जा त्याला फॉर्मवर येतो. मला काकाने दिले ते मी ठेवले ते म्हटलं प्रोग्राम सोडला की आवेला घेऊन जाईल. आपल्याला त्याच्यातलं टायटॅनियमचं माहिती आहे पण ॲल्युमिनियम आणि MS मिक्स असेल तर करू काय ते कसं ओळखू म्हटलं मग आवेला घेऊन जाईल. आवेने यायला विचारला
हा मला माहिती आहे ना. माहिती आहे तर चल बाबा. आला तिथं ॲल्युमिनियमला MS चं लावलं, MS ला ॲल्युमिनियम. दुसरा कोण नाव? काका ज्युनियर. नाही याला लागले साखर आहे काकाचा काय बोंबील ती काका. पाठी बेटा बोंबील. तू कधी खाल्लास? तुम्ही खाल्लं म्हणून हाव हाव करा. कधी केलं रे? अहो, मी कांदा खातोय. कांदा खाल्ले. कधी घाबरलो. घाबरलो. काय जाऊ आम्हाला पाप झालं लागला तुझं?